कॉलेज तरुणी घरात एकटी असल्याचं पाहून आरोपी तरुण घरात घुसला आणि तरुणीचे हात धरून तिचा विनयभंग केला। त्यानंतर ग्रामस्थांनी तरुणाला पकडून त्याची यथेच्छ धुलाई करत पोलिसांच्या ताब्यात दिलं। 5 ऑगस्ट रोजी राहुरी तालुक्यातील तांदुळनेर परिसरात घडली आहे ही घटना। तर राहुरी तालुक्यातील तांदुळनेर परिसरातील एक 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे। 13 मार्च 2026 रोजी आरोपी प्रीतम शिरसाट याने तरुणीचा हात पकडून तिचा विनयभंग केला होता। त्यावेळी तरुणीचे नातेवाईक तरुणाच्या घरी समजावून सांगण्यासाठी गेले असता तरुणाने कटरने वार करून दुखापत केली होती। त्यावेळी त्याच्यावर विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तेव्हा आरोपी प्रीतम शिरसाट हा अनेक दिवस जेलमध्ये होता। 5 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12:30 वाजेदरम्यान तरुणी तिच्या सायकलवर कॉलेजमधून घरी जात असताना आरोपी तरुणाने तिला रस्त्यात अडवून "तू मला खूप आवडतेस" असं म्हणून तिचा हात धरून विनयभंग केला। तसेच "तुझे फोटो माझ्याकडे आहेत, जर तू माझी नाही झाली तर तुला कोणाचीही होऊ देणार नाही। तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करील व तुला जीवे मारून टाकेल" अशी जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी तेथून निघून गेला। त्यानंतर दुपारी 2 वाजेच्या सुमारास कॉलेज तरुणी तिच्या घरात एकटी असताना आरोपी तरुण घरात घुसला आणि पुन्हा तरुणीचा हात धरून विनयभंग केला। तेव्हा तरुणने आरडाओरड केला असता परिसरात ग्रामस्थ तेथे जमा होऊ लागले। तेव्हा तरुण तेथून पळून जाऊ लागला। ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडलं, त्याची यथेच्छ धुलाई करून पोलिसांच्या ताब्यात दिलं। त्यानंतर पीडित कॉलेज तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली। त्या फिर्यादीवरून आरोपी प्रीतम मच्छिंद्र शिरसाट राहणार पाटीलवाडी, कोल्हार खुर्द, तालुका राहुरी याच्यावर विविध कलमांसह पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे हे करीत आहेत। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी।